2014ला भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते. भाजपला खांद्यावर घेऊन आम्ही मिरवलं. नाशकातील पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं वक्तव्य. बाबरी प्रकरणानंतर आम्ही 60 ते 65 जागा लढणार होतो. संजय राऊतांची माहिती. माझे कुणाल कामरासोबत फोटो आहेत, मी नाकारत नाही. मात्र भाजपच्या लोकांसोबत कामराचे फोटो आहेत ते दाखवले का नाहीत? राऊतांचा सवाल. हॅबिटेट स्टुडिओ तोडला ही औरंगजेबाची वृत्ती. हॅबिटेट स्टुडिओवर तोडफोडीवर राऊतांची टीका. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश. कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने टेक्निकल एव्हिडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आता मंत्रालयात जाण्यासाठी ऑनलाईन प्रवेश बंधनकारक. राज्य सरकारच्या डिजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करावी लागणार. QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश. खासदारांच्या पगारात 24% वाढ. प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मिळतील. माजी खासदारांचे पेन्शन 31,000 रुपये केले. डोंबिवलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचे आंदोलन. कुणाल कामरा यांनी माफी मागावी असं म्हणत जोरदार घोषणाबाजी. उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीला ब्रेक. मच्छीमारांचेही मोठं नुकसान. तर 6 एप्रिलपर्यंत मासे मिळण्याची कोळी बांधवांना अपेक्षा. नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला सुरुवात. मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. यामुळे ज्वारी शेतातच पडून असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. सोलापुरातील गावडेवाडी येथील मल्लिकार्जुन मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा. या निमित्तानं गावातून काढण्यात आली आहे मिरवणूक. अद्भुत कार्यक्रमाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून वाशिमच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणाचे यशस्वी निराकरण. तर लोक अदालतच्या माध्यमातून एकूण 1009 प्रकरणे निकाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी आता 7 रुपये मोजावे लागणार. 1 मे पासून होणार 1 रुपयांची वाढ. हिंगोलीत महावितरण कंपनीच्या वतीने वसुलीवर भर. 178 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी. तर महावितरणाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा. तरीही टंचाईच्या झळा. मराठवाडा टँकरच्या फेऱ्यात. जालन्यातील अंबड पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांचं आंदोलन. अंबरनाथच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वाल्धनी नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य. नदीच्या पाण्यावरून पांढऱ्या रंगाचा तवंग. नांदेडच्या सीता नदी पुलावरून लोखंडी संरक्षण कठडे तुटल्याने अपघातांची शक्यता आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास होते. मात्र बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे. धुळ्यात सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे काम निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर या कामाची प्रशासनाने चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सोलापुरातील विजापूर रोड येथील अतिक्रमण विरोधात महानगरपालिका आयुक्त ॲक्शन मोडवर. अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहून कडून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील पावसाचे अंदाज चुकलेच. मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यातील अचूकता 46%. कोकण रेल्वे मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं. अमरावती जिल्हा परिषदेचा 29 कोटींचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पालाही जिल्हा परिषदेकडून मान्यता आहे. कृषी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण व्यवस्थेवर भर. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात एकच पाईपलाईन चौथ्यांदा फुटली. रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी येत. संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्यास साचलेल्या पाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आहे.
हिंगोलीच्या खुद्द गावात शेतकरी सुभाष देशमुखांनी घेतलं तुरीचं पीक. शेतकऱ्यांनी नवा प्रयोग करत घेतलं उन्हाळी पीक. तर तूर पिकासाठी एका एकरमध्ये शेतकऱ्याला 25,000 रुपये आलाय खर्च. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आंदोलन कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेतलंय ताब्यात. तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यातून मंत्रालयात दाखल होत आंदोलन करण्यात आलंय. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिका समोर निदर्शने. पगार वेळेवर न मिळाल्यामुळे अडचणी निर्माण. मागण्या लवकरात लवकर मान्य करून घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. कल्याणमध्ये स्त्री मुक्ती सामाजिक संस्थेच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह आमदार सुलभा गायकवाड ही धावल्या. लांजा आसगे दाभोळे रस्त्याची चाळण. वळणावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक अवजड वाहने बंद पडतायत. तर रस्त्याची डागडुजी करण्याची प्रवाशांची मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेल्या जंगलात आग लागली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आग लागण्याच्या घटनेत वाढ होतीये. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात वाघिणीचा धुमाकूळ. वन विभागाने वाघिणीला जेरबंद केलंय. आशुतोष शर्माच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर एका विकेटने मिळवलाय दणदणीत विजय. अथिया शेट्टी के.एल. राहुल झाले आई बाबा. अथियाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. अथिया आणि राहुल यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चिमुकल्या सदस्येच्या आगमनाबद्दल माहिती दिली आहे. वाशिम तालुक्यात 3 शेतकऱ्यांच्या शेतीतील साहित्य अज्ञात व्यक्तींनी जाळले. शेतीचं साहित्य जळून खाक झालंय. आग लागणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात कोंबडी वाहतूक करणाऱ्या 2 टेम्पोला आग लागली. आगीत टेम्पो जळून खाक झालाय. तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बँड्रा लिंक रोडवर सिलेंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग लागली. 3 ते 4 मोटर वाहनांचे आगीमुळे मोठं नुकसान झाले. नांदेडमध्ये सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणाऱ्यावर सायबर पोलिसांची कारवाई. या कारवाईत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टवर विश्वास न ठेवता व्हायरल करू नये असं पोलिसांचं आवाहन आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू. उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या 2 डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. महसूल विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बर्गे परिचित होते. छत्रपती संभाजीनगरात धावत्या आलिशान कारने पेट घेतलाय. तर कार उभी करताच कारमध्ये आगीचा भडका लागला. इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहनातील नागरिकांचे प्राण वाचले. अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात चक्क 45 डुकरांची चोरी. पुण्यातील वाघोली परिसरामधील प्रकार. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावमध्ये भर रस्त्यात व्यापाराला 25 लाखाला लुटलंय. तर यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रेयसीकडून प्रियकराचा पैशाच्या कारणावरून खून. साताऱ्यातील माण तालुक्यातील ही घटना आहे. तर या प्रकरणी प्रेयसी, तिची आई आणि 2 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर दाखल. वर्ध्यात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ल्यात शेतकरी जखमी झाले. तर शेतकरी आरवी रुग्णालयात दाखल आहे.
वर्ध्यातील आर्वीमधील महावितरणाच्या उपकेंद्राला ISOचं मानांकन तर ISO मानांकन मिळणारे नागपूर परिमंडळातील पहिले उपकेंद्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.